पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ शेअर। आई बहिणींवरून शिव्या देणाऱ्यांना माफ केलं। सोबत या, आपण मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ। पंतप्रधान मोदींची युवकांना साद। शिवीगाळ करणं अपराध असेल तर भाजपच्या आयटी सेलवर आणि भाजप खासदारांवर गुन्हा दाखल होणार का? अभिजित दिपकेंचा सरकारला सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित राहणार। अमित शहांविरोधात काँग्रेस आक्रमक। पुण्यातील उत्सव चौक आणि सातारा रोडवर काँग्रेस करणार आंदोलन। दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस करणार आंदोलन। हायकोर्टाच्या वकिलांच्या तपासणीत मंत्रालय कॅन्टीनमध्ये अस्वच्छता। याआधी एफडीएन 98% स्वच्छतेचा दिलेला अहवाल खोटा असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। परवाने रद्द न करता सुधारणेची नोटीस देण्याचे निर्देश। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणी साठा, तर 7 धरणात 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणी। जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ। नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानं प्रशासनाची घोषणा। पर्यटन स्थळांवर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी। विदर्भात पावसाचा हाहाकार। पूरस्थितीनं जनजीवन विस्कळीत। वर्धा, वाशिम, अकोला, अमरावतीला मोठा फटका। प्रशासन अलर्ट मोडवर। आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 5 दोषींना जन्मठेप। 2020च्या दिल्ली दंगली दरम्यान आयबी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेप। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या भालाफेकपटूंची दमदार कामगिरी। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक। यशवीर सिंगनं अखेरच्या प्रयत्नात शानदार कामगिरी करत पटकावलं कांस्य पदक। इस्रायल आणि हमास यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। मात्र दोन्ही देशांकडून अद्याप याला दुजोरा नाही।